पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 8 मधून महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी राजेश कदम यांनी जोरदार मुसंडी मारली आहे। कळंबोलीच्या विकासाचा ध्यास घेऊन त्या थेट मैदानात उतरल्या असून प्रचाराला वेग आला आहे। वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या रश्मी कदम यांच्या पाठीशी त्यांचे पती तसेच खंबीर राजकीय नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राजेश कदम यांची भक्कम साथ आहे। या दाम्पत्याने कळंबोलीच्या सर्वांगीण विकासासाठी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे। कळंबोलीतील स्थानिक प्रश्नांची सखोल जाण असलेले राजेश कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत। त्यांच्या अनुभवाचा आणि रश्मी कदम यांच्या उच्च शिक्षणाचा निश्चितच प्रभागाच्या विकासासाठी उपयोग होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। महाविकास आघाडीकडनं आपली पत्नी निवडणूक लढवत आहे। कशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळेल आणि कुठले मुद्दे घेऊन तुम्ही सामोरे जातात? महाविकास आघाडीकडून माझी पत्नी उमेदवारी निवडत आहे। माझं नाव श्री राजेश यशवंतराव कदम, माझ्या पत्नीचं नाव सौ रश्मी राजेश कदम। महाविकास आघाडीकडून चार उमेदवार आहेत। सतीश पाटील साहेब, मयुरी प्रशांत जाधव, रश्मी राजेश कदम आणि तुषार सतीश पाटील हे चार उमेदवार आमच्या याच्यात पॅनल मध्ये आहेत। त्या चारही उमेदवारांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे। तसेच महाविकास आघाडीचे टॅक्स संदर्भात बोलायचं तर पहिले सिडकोचा टॅक्स कम से कम 240 ते 600च्या आत होता, पण महानगरपालिका झाल्यापासून टॅक्स आवाभावी लावलेला आहे। टॅक्स म्हणजे कोणाला 27,000 तर कोणाला 40,000 असे टॅक्स लावलेले। तरी महाविकास आघाडीची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही आणि महाविकास आघाडीने जे आंदोलन टॅक्स संदर्भात केली ती एवढे आंदोलन केले की टॅक्स पूर्ण कमीत कमी टॅक्स कमी व्हावा अशी आंदोलन केली। तरी जनतेला आम्ही न्याय मिळवून देऊ की टॅक्स सर्वात कमीत कमी करण्याचा प्रयत्न करू। जसा नवीन मुंबईमध्ये टॅक्स नाही तसा पनवेल महानगरपालिकेमध्ये पण टॅक्स राहणार नाही। दुसरा पाणी प्रश्न, रस्ते, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करवली चौकामध्ये आम्ही बांधण्यासाठी प्रयत्न करणार। तसेच कळंबोली शहरामध्ये आता 2009 मध्ये माननीय बाळासाहेब पाटील साहेब अध्यक्ष असताना पेवर ब्लॉकची कामं ही बाळासाहेब पाटलांच्या माध्यमातून केलेली आहेत। तसेच शेतकरी कामगार पक्ष हा कायम आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात बोलायचं तर माननीय आमदार माननीय शरद पवार साहेब यांच्या मानणारे लोक आणि तसे बाळासाहेब पाटील साहेब यांना मानणारा लोक यांच्या आणि सतीश पाटील साहेब यांनी केलेली कामे ही बघून लोक जनता आम्हाला पाठिंबा करणार आणि जनता आमच्या पाटील आणि आम्हाला जनता विजयी करून देणार। नमस्कार, मी रश्मी राजेश कदम। मी महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक 8 ह्याची उमेदवारी लढवत आहे। माझं शिक्षण वाणिज्य शाखेतून पदवीधर आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचारासाठी फिरत असताना मला जनतेच्या पूर्णपणे साथ मिळत आहेत। त्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबतच आणि महाविकास आघाडीकडून माझी सीट आमचं पॅनल 4 चौघांचं आहे, त्यांचे सीट नक्कीच विजय करणार आहे।